नमस्कार, मी जी के लव. आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहे की अंकिता आणि अभिजितची झालेली बाचाबाची. म्हणजेच काय, आज अंकिता अभिजित संग भांडताना दिसत आहे व त्याच्यावर आवाज चढवतानाही दिसत आहे. कारण की अभिजित स्वतःचा स्टँड घेत नाही किंवा अभिजित जिथं बोललं पाहिजे तिथे बोलत नाही. पण अभिजितचा एक विषय आहे की मी का बोलू तिथं, जर तिथं माझा काय संबंध नाही. तुम्हाला प्रॉब्लेम वाटतं तर तुम्ही तिथं आवाज चढवा, मला त्यात वळवू नका. निकी संग भांडायला मी मोकळा नाही. म्हणजे थोडक्यात काय, त्याला वाटतं की मी निकी संग भांडू शकत नाही आणि मला तिच्या संग भांडायचं नाही. तर आज आपल्याला एकीकडे टास्क बघण्यास भेटतोय. त्या टास्कमध्ये आपण बघत आहे की अभिजित आणि अंकिता, कारण की अभिजितनं ह्या टास्कमध्ये सुद्धा अंकिताचीच बाजू घेतलेली दिसत आहे. ज्यावेळी अभिजितकडे फक्त दोनच ऑप्शन होते, एक तर जान्हवी किंवा अंकिता, तर तिथं अभिजितने अंकिताला पहिला क्रमांक दिला आहे. म्हणजेच काय, 2 लाख रुपये ही अभिजितने अंकिताला दिलेले दिसत आहे. तसंच आपण बघत आहे धनंजय सुद्धा म्हणत आहेत की बरोबर आहे, तू बरोबर बोलतोयस अभिजितला, आणि अंकिताला 2 लाख रुपये देण्यात येत आहे. तसेच तर आपण एवढं सगळं करूनसुद्धा जर अभिजितच वाईट होत असेल तर काय बोलायचं. कारण की पहिल्यापासून अंकिताचा विश्वास हा अभिजितवर नाही, पण अभिजितच्या बाजूनं बोलणारं असं घरात बघितलं तर कोणच नाही आहे. पण अभिजित हा गेम चांगला खेळतो. आणि हे सगळं झाल्यावर जान्हवी म्हणते माझी किंमत काय फक्त 40,000, म्हणून जान्हवी पुन्हा भडकलेली आहे. खरं सांगायचं तर जान्हवी इतकी भडकली की माझी किंमत 40,000 म्हणून ते 40,000चे सुद्धा तुकडे तिने केले. हातात घेऊन ते फाडताना सुद्धा आपणाला प्रोमोमध्ये बघण्यास भेटत आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपणाला जान्हवीचा राग पुन्हा दिसेल. जान्हवीने रागावर कंट्रोल केला असं आपणाला वाटत असेल, पण हे तसं नाही आहे. खरं सांगू तर जान्हवी काल इव्हेक्शनमध्ये बाहेर जाऊ शकत होती, पण ती काल सेफ झालेली आहे. मला माहीत नाही बिग बॉसना तिला का सेफ करायचं आहे. पॅडीदादांच्या आधी जान्हवी जावं हे प्रत्येक माणसाला वाटत होतं, कारण की तिचा जसा खेळ एवढा आपणाला काय अट्रॅक्टिव्ह वाटला नाही आहे किंवा ती जास्त प्रमाणात बऱ्याच जणांना आवडतही नाही आहे. कारण की तिचा राग, जी जशी त्या कलाकाराविषयी बोलते त्याप्रमाणे. आणि काल तिच्या आधी पॅडीदादांना काढून बिग बॉसने काय सिद्ध केलं माहीत नाही. तर असेच अपडेट जाणण्यासाठी माझ्या चॅनलला